असूनही सुद्धा बंधप्रभाचा अभाव त्याला कोणती अवस्था म्हणतात? जीवनमुक्त. आणि शरीर त्यागानंतर थोडक्यात ती भगवद्गीतेतली वाक्य आहे. मी माझे असे आठवण विसरले जवांत तो संन्यासी जाऊन. ते 5व्या अध्यायातलं आहे ते. संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगंच संशयत योग तन्मे भ्रई. फिरायचा विषय. फिर एकदा आम्हाला कर्माचा काय सांगतो, संन्यास सांगतो, आणि आता सांगतो तो पुन्हा युद्ध कर. दुटप्पी बोल नाही तुझे काय आहे. तिथून सुरुवात आहे कोणत्या अध्यायाला? गीतेतल्या 5व्या अध्यायात. संन्यासम कर्मणाम. संन्यास म्हणजे कर्माचा तो काय सांगतो? संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योग. आणि पुन्हा योगांचे पुन्हा युद्ध करायला सांगतो. यत्श्रेय कमी ब्रुई सन्मय. म्हणून श्रेय कशात आहे आम्हाला काय करतो? ती संन्यासाची व्याख्या आहे. आणि वेदांतातली व्याख्या म्हणजे सारखीच आहे बरं का. शरीर असूनही सुद्धा मी मरतो, मी जगतो, ज्याला बंध असं म्हणतात ना, त्याचा बंध निवृत्त झालेला आहे. काय झालेला आहे? आणि तो कोणता पुरुष आहे? जीवन. बंध काम असेल तर बद्ध, आणि बंध ज्याचा निवृत्त झाला तो मुक्त. हीच व्याख्या आहे. आता हे तुमचं बरंचसं राहिलेलं आहे. संन्यासाचं आहे ना, तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता वेळ नाही ना, वेळ कुठं आहे? 4ला परीक्षा आहे तुमची. दसऱ्याला काय करायचं? दसरा कोणत्या दिवशी आहे? 2 तारखेला आहे ना. दसरा कधी आहे म्हटलं? हा, अरे गत तारीख कोणती? 2-4ला काय? मग 2ला संपवायचं ना. आज 30 आहे ना. मग दिवस किती आहे? सर्व बरोबर. मग संन्यास थोडक्यामध्ये व्याख्यान झालं. 3 पान आहेत फक्त. त्याला मग नाही थोडक्यात सांगतो. वेळ कुठं आहे? वेळ नाही ना आता. मग थोडक्यामध्ये संन्यास शास्त्रीय चर्वीचरण आहे त्याच्यामध्ये. संन्यास हे ब्रह्मज्ञान प्राप्तीचं एक अंग आहे. कशाचं? ब्रह्मज्ञान. म्हणजे संन्यासामध्ये काय असतं? सर्व कर्मापासून तो निवृत्त होता. कोण? संन्यासी. कुठं स्वयंपाक करून जेवण करतो का? स्वयंपाक करून जेवण करत असेल. निरग्निर्मच्या 6व्या अध्यायामध्ये आहे ना, निरग्निर्मच्या क्रिया, त्याला संन्यासी म्हणतात. सगळा वेळ कशाची जातो मग त्याचा? ब्रह्मज्ञानाचं चिंतन करण्याकरता. म्हणून संन्यास हे ब्रह्मज्ञानाचं काय अंग आहे बरं का. मग त्याचं चर्वीचरण केलेलं आहे बरंचदा. कोण कशाला संन्यास म्हणतात, कोणाचा कोणता वेगळा वगैरे बरीचशी माहिती त्याच्यामध्ये काय केलेली आहे, शास्त्राचे हे केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये संन्यास हे फक्त ब्राह्मणालाच अधिकार आहे. इतर जातीच्या लोकांना काही नाही. असा एक पक्ष. त्यामुळे संन्यास घेण्याचा अधिकार कोणाला आहे? पुन्हा संस्कार झाला की त्याने काय घ्यावा? दुसऱ्या मतामध्येच आहे. ब्राह्मणाला जसा अधिकार आहे तसाही इतर वर्णाच्या लोकांना काय आहे? इतर वर्णाचे लोक कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. मग ब्राह्मणाला अधिकार आहे. मात्र न शूद्र आहे. शूद्राला काही नाही. न मध्यम दुज्ञात असं म्हटलं आहे. शूद्राला बुद्धी नसते.
शूद्र मात्र हा संन्यासाचा काय नाही अधिकार नाही. आणि ब्राह्मणालाच अधिकार आहे म्हणणारा असा एक वर्ग. त्या संन्यासात 2 प्रकार. एक विद्वत संन्यास, दुसरा विविधिषा संन्यास. विविधिषा संन्यास फक्त ब्राह्मणालाच आहे, इतरांना बरं का. वैश्य आणि क्षत्रिय आणि वैश्य विद्वत संन्यासाचा अधिकार आहे कोणत्या. पण विविधिषा संन्यासाचा अधिकार क्षत्रिय वैश्य याला शूद्राचा तर प्रश्नच नाही. मग दुसऱ्या पक्षाचा आहे अलग लक्षामध्ये. त्या संन्यासामध्ये 2 प्रकार, विद्वत संन्यास आणि विविधिषा संन्यास. विद्वत संन्यासाचा अधिकार क्षत्रिय आणि वैश्याला आहे, शूद्राला मात्र बाईला सुद्धा. आलं लक्षामध्ये. ब्राह्मणाला कोणत्या संन्यासाचा अधिकार आहे, विविधिषा. क्षत्रिय आणि वैश्य यांना कोणता विद्वत संन्यासाचा अधिकार आहे. त्याच्याकरता बरेच वाव केलेला आहे. पक्ष उपपक्ष वेदाची वाक्य वगैरे देऊन तो विषय काय केलेला आहे. आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे संन्यास हे ब्रह्मज्ञानाचं काय आहे. आता त्याच्यामध्ये आहे का विविधिषा संन्यास म्हणजे काय तुमच्या खाली लिहिलेलं आहे. नाही तुमच्या विचारसागरात बघा बारीक अक्षरात लिहिलेलं आहे. वाचा की. वेद ज्ञानाच्या इच्छेस विविधिषा म्हणतात. वेद ज्ञानाच्या इच्छेस विविधिषा म्हणतात. आणखी नाही का. तत्व जाणण्याच्या इच्छेने प्रतिबंध निवृत्तीकरिता संन्यास करीतात, त्यास विविधिषा संन्यास म्हणतात. अर्धा सांगितलं ना अर्ध दिलं सोडून. ते विविधिषा संन्यासाची काय पुन्हा वाचा की. वेद ज्ञानाच्या वेद म्हणजे ज्ञान. वेद शब्दाचा अर्थ काय ज्ञानाचा घ्यायचा. पुढे इच्छेस विविधिषा म्हणतात. हे झाले का ज्ञानाच्या इच्छेला विविधिषा. पुढे तत्व जाणण्याच्या इच्छेने प्रतिबंध निवृत्तीकरिता संन्यास करीतात, त्यास विविधिषा संन्यास म्हणतात. काय जाणण्याकरता तत्व जाणण्याकरता प्रतिबंधाची निवृत्ती करणे. कशाची. म्हणजे काय की ज्ञान होतं की प्रतिबंध असतात. विक्षेप करून प्रतिबंध करतात ना. ते प्रतिबंध निवृत्तीनंतर जी इच्छा होते त्याला कोणता संन्यासी विविधिषा संन्यासी. आणि विद्वत संन्यासाची व्याख्या आहे बरं का. त्याच्यामध्ये माझ्याकडे ना विचारसागर मग सांगतो ना. भाई 353 पानावरती आहे. खाली शेवटी 2 ओळ्यामध्ये लिहिलं आहे. काढलं का 353 पान. पण पहिला पॅरेग्राफमध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये बा तिथं लिहिलेलं आहे बा. सर्व संघ परित्याग करून असंग रूपाने स्थिर असणाऱ्या विद्वत संन्यासात क्षत्रिय वैश्यादी या सर्वांचा काय. मग त्याचं संन्यासाची व्याख्या कोणती आहे. सर्व संघ परित्याग करून असंग आत्मस्वरूपाने स्थिर असणाऱ्या त्याला कोणता संन्यास मिळायचा. आणि जो खाली दिलेला आहे अगदी बारीक अक्षरामध्ये त्याला कोणता संन्यास म्हणायचा. विविधिषा संन्यासामध्ये मात्र त्यांचा अधिकार नाही. कोणाचा क्षत्रिय वैश्य कोणत्या संन्यासात आहे विद्वत. मग प्रश्न मग त्याच्यावर प्रश्न उपस्थित केलेला आहे. संन्यास म्हणजे काय, तो अंग म्हणजे काय, कोणत्या वेदामध्ये संन्यास सांगितलेला आहे वगैरे बराचसा उपभोग आहे. पण मूळ नाही का थोडक्यात सांगायचं झालं
मग संन्यास ब्रह्मज्ञानाचं काय आहे का तुमच्या वेदांत शास्त्रामध्ये एकाएकी ब्रह्मज्ञान होते साधनच्या दृष्ट्या संपन्न पाहिजे. नाता आपलं जाऊन बसला आणि सांगा गुरुजी म्हणायला लागले अभ्यास म्हटलं गुरुजी सांगत असताना मला भूक लागली आहे जेवायला जातो. तो अधिकारी होतो का? मग काय पाहिजे साधनच्या दृष्ट्या. मग त्याचे 2 दोष गेले पाहिजे मलिक्षे पुढे आणखी श्रवण मनन निधिध्यासन तत्तम पदार्थ शोधन विवेक वैराग्य समाधी षटक. तो त्याचा काय होतो म्हणजे ते ब्रह्मज्ञानाचे काय आहे सगळे अंग आहे. अधिकाराच्या विचारामध्ये कोणाच्या अधिकाराचा विचार घेतलेला आहे. साधनच्या दृष्ट्यामध्ये अधिकार घेतलेला आहे ना. अनुबंध मानत असतात त्याला. तसा श्रवणसुद्धा काय एक ब्रह्मज्ञानाचं काय त्याच्या याने पापाची काय होते आणि पुण्याची काय. एक असा पक्ष आहे पापाची निवृत्ती होते पुण्याची होत. दुसरा पक्ष असा आहे पापाची निवृत्ती होते पुन्हा कशाची पुण्याची निवृत्ती होते. म्हणून संन्यास हे ब्रह्मज्ञान प्राप्तीचं एक काय अंग आहे. असं आपल्याकडे आपला भक्तिमार्गाचा हे असल्यामुळे विद्या आपल्या वारकरी लोकांचा संच आपल्याला पाहायला मिळते इकडे. आणि तिकडे तुम्ही काशी ऋषिकेश गेले तर कोणता पंथ असतो मग संन्यासी वर्ग. आपल्याकडे कमी आहे ते पण आपल्या याच्यामध्ये संन्यासी. मग आपल्या संन्यासाची व्याख्या कोणती आहे. मी माझे यायचे विसरले जायचे आणि तो संन्यासी जण भगवे कपडे करो का नको. ही कोणाची वारकरीची व्याख्या आहे कोणाची. आणि जी साधनच्या दृष्ट्या संपन्न वगैरे कोणाची व्याख्या आहे संन्यासी. तिकडे जास्त भाग द्यायचा पण इकडे असा एक प्रकार घेतलेला आहे. दुसरं काही नाही. थोडक्यामध्ये तात्पर्य म्हणतात म्हणजे काढलं ते तात्पर्याचा कीर्तनकार कसा असतो. कीर्तन करतो मग तो थोडक्यामध्ये अभंगाचं तात्पर्य कशाचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये असा विविध संन्यासाचा अधिकार ब्राह्मणालाच आहे. आणि बाकीच्याला काय वैश्य क्षत्रिय यांना काय हे थोडक्यामध्ये आहे. आता पुढचा भागच आहे म्हणलं का प्रत्येकाला ज्ञानाची काय आहे का सर्व कोणाही बाई असो स्त्री असो पुरुष असो कोणताही असो. मग शूद्रालाही सुद्धा ज्ञानाची काय आहे. आणि त्याचा तर संन्यासामध्ये काय नाही समावेश नाही. मग त्याने काय पुनरपी जननम पुनरपी हेच करत बसायचं. पहिला पक्ष आहे ब्राह्मणाचाच अधिकार आहे. मग क्षत्रिय वैश्य यांना अधिकार नाही का. मग त्याने सुद्धा काय आहे मग तो कोणत्या संन्यासात बिदत ब्राह्मणाला आणि बाकीचे जे आहे ते नाही का स्त्री आहे शूद्र आहे हे सगळे आहे ना. मग त्याने सुद्धा उद्धार होण्याची काय आहे मग त्यांना मार्ग काय त्याच्याकरता दुसरा पॅरेग्राफ आहे. मग त्यांना श्रवणाचा अधिकार आहे. कशाचा श्रवण म्हणजे कोणतं पुराण श्रवण इतिहास. तुम्हाला गेले ना 18 नाही अष्टाध्यायचं काय ब्रह्मविद्येची नाही काय त्याच्यामध्ये पुराण इतिहास. श्रवणामध्ये कोणाचा अधिकार आहे स्त्री अधिकार शूद्र वगैरे सर्वांचा काय अधिकार आहे. पुन्हा प्रश्न आला म्हणलं जाऊ द्या त्यांनाही अधिकार आहे स्त्री नाही का शूद्र वगैरे आधी करून. आणि अंतर लोक त्याने सुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्तीची काय
इच्छा आहे. मग त्याने सुद्धा श्रवणामध्ये काय आहे? अधिकार आहे. एकूण सर्वांना उद्धाराची इच्छा आहे. त्याचा मार्ग सगळ्याला काय आहे? मोकळा आहे. अंत्यज म्हणतात ना, अंत्यज म्हणजे एक प्रकार आहे ना, कसा तरी वागणारा त्याला काय म्हणायचं? अंत्यज म्हणजे टाकावं म्हणून शकून जावा. मग त्याने सुद्धा काय आहे? आलं लक्षात. म्हणजे तात्पर्य काय की ब्रह्मज्ञान सर्वच होऊ शकते. मग ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, स्त्री असो अथवा अंत्यज असो, सर्वांना काय आहे? अधिकार आहे. पण अधिकारामध्ये थोडं भेद सांगितलेला आहे का नाही? वेदाचा अधिकार फक्त ब्राह्मणालाच आहे. विविधिशा संन्यासाचा अधिकार ब्राह्मणाला, विद्वत संन्यासाचा अधिकार स्त्री नाही घेतला, शूद्र नाही घेतला. तिघच घेतले बघ, क्षत्रिय आणि वैश्य यांना विद्वत संन्यासाचा काय? बकून राहिला, शूद्र राहिला, त्याला उद्धाराची काय? त्यांनी श्रवणामध्ये पुराण काय करायचे? वेदात अधिकार नाही. वेदात अधिकार पक्ष उपपक्ष, क्षत्रिय आणि वैश्य यांना सुद्धा वेदात काय नाही, फक्त ब्राह्मणालाच आहे. असा एक पक्ष आहे. मग काय एक पक्ष आहे की वैश्याला आणि क्षत्रियांना सुद्धा वेदाचा काय अधिकार आहे. कारण त्याचा सुद्धा मालविक्षेप काय झालेला आहे, तरी सुद्धा वेदाचा काय परंपरा चालत आहे. पण काही लोकांचा आग्रह आहे फक्त वेदाचा अधिकार कोणाला आहे? ब्राह्मणाचा. एक पक्ष आहे. एक पक्ष असा आहे क्षत्रिय वैश्य यांना सुद्धा वेदाचा काय अधिकार आहे. पण प्रत्येक आपल्या मतावरती ठाम आहे. बरं का? आता वैश्य क्षत्रिय झाला आणि शूद्राची वाट काय? त्याला उद्धाराची काय? त्याच्याकरता तरी पुराणं काय करावे? बरं, मग पुढे राहिला शुद्ध संपला, अंत्य झाला कोणाला? तुमच्या गीतेत आहे ना, मावी पार्थवे पार्श्वित्य स्त्रिया वैश्या सदा सुद्धा सगळ्या झाला नाही. सगळे मावी पार्थवे पार्श्वित्य हे पिस्यू स्त्रिया वैश्य सदा शुद्रा त्यांनाही सुद्धा काय भक्तीचा अधिकार आहे. आणखी पुन्हा अंतर घेतला, कोणता घेतला? अपिचेत सुदुराचार साधुरेव समंतव्य म्हटलं आहे काय? तरी सुद्धाच आहे. किती दुराचारी असला तरी सुद्धा काय होतं? सिल्की पाप कोणते गेलेले ज्ञानेश्वर महाराजांनी भरपूर त्याचं वर्णन केलं. क्षिप्रम भवती कशामुळे? भक्तीमुळे. माझ्या त्याने सगळं माझा आहे ना तिचं माझा संन्यासाचं समजलं का? वाचत बसलं तर ते तुम्हालाही समजणार नाही. झोप येण्याचं औषध आहे. उपसंहार त्याच्यात काय नाही. हिंदू धर्म सर्वामध्ये काय आहे? व्यापक आहे. कोणता धर्म परिच्छिन्न नसून कसा आहे तो? माहिती उपसंहार प्रकरण आहे. कोणता? मग थोडक्यामध्ये मी तुम्हाला हे काय केलं? उपसंहार म्हणजे तर उपसंहार घेऊन आपला उपसंहार म्हणजे सगळ्या तरंगाचं तात्पर्य त्याला काय म्हणतात? तात्पर्य म्हणतात त्याला. अच्छा. 7व्या तरंगाचे रहस्य परिच्छेद क्रमांक 6 उपसंहार. तुम्ही घरी जाऊन हे वाचून द्या. कोणता? सर्वांना अधिकार कसा आहे ते उपसंहार वाचा. याप्रमाणे वैदिक धर्मात सर्व मनुष्यांच्या पारमार्थिक उत्कर्षाची योजना करून ठेवलेली आहे.
जो हा वर साधारण अधिकार विचार लिहिला आहे त्यावरून कोणाचेही ध्यानात येईल. पुष्कळ आधुनिक सुशिक्षित लोकांची अशी कल्पना आहे की जगातील सर्व मनुष्यमात्रावर ज्याचा अधिकार असेल असा व्यापक धर्म पाहिजे. वैदिक धर्म पाहिला तर तो ब्राह्मण क्षत्रियादी 4 वर्णातील मनुष्यांसच धार्मिक बंधन करतो. तदितर ख्रिस्ती मुसलमान इत्यादी मनुष्यास धार्मिक बंधन करीत नाही. हे पहा, हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरता चाललेला आहे. आपण कोणत्या धर्मात आहोत? तो सर्वामध्ये काय आहे? तरी पैशाच्या लोभाने कशाच्या लोभाने मनुष्य आपला धर्म सोडून देतो आणि कोणत्या धर्मामध्ये जातो. ते इतका सुंदर धर्म भरतखंडी नरदेह प्राप्ती हे परमभाग्याची. पुन्हा आणखी त्यातल्या त्यात हिंदू धर्म आहे. पुन्हा सगळ्या धर्मामध्ये पुन्हा वारकरीचा संप्रदाय काय आहे ते गुलाबराव महाराजांनी म्हटलं होतं बा. म्हणलं अनेक संप्रदाय आहे, अनेक पंथ आहे, धर्म आहे, पण वारकरी संप्रदायासारखा शहाणा पंथ डोळस आहे काय आहे. आणि बाकीचे काय म्हणून सर्वामध्ये आपल्या धर्मामध्ये सर्वाचा काय आहे तो बा एका अभंग आहे बा. त्या अभंगामध्ये सुंदर विचार काय काय वाका बंका ते अशी सर्व मेरा हा नाही अरे त्याच्यातले होय बा. 2 अभंग आहे, भक्तिपर अभंग आहे ना, 2 अभंग आहे ना. पवित्र ते कुळ त्याच्यात आहे. वर्णधर्म त्यांचा जयाचे निसंगी राका बंका वंका त्याची सर्व मैराळ जनावर कोण कोण मी आता याची धर्म लथिबा मुसलमान सेना विधान मग सगळ्या पंथाचे घेतल्याकडे. म्हणून सर्वांना समावेश करून देणारा पंथ कोणता आहे? समुद्रासारखा. समुद्र काय करतो? एका नदीचंच पाणी घेतो का सगळ्या नद्यांना आपला रूप देतो. सुंदर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर तुकोबाराचा अभंग आहे नाही. मायरा लतिफा मुसलमान कबीर मोमीन लतिफा सेना विधान सगळ्या पंथाचे लोक घेऊन टाकलेले. मग सर्वामध्ये श्रेष्ठ पंथ कोणता आहे? वारकरी पंथ आहे. पुढे म्हणून वैदिक धर्म संकुचित आहे, व्यापक नाही. परंतु हे त्यांचे म्हणणे बरोबर नाही. कारण वैदिक शास्त्र कोणाकरिता प्रवृत्त आहे असा धर्मशास्त्राचा प्रश्न निघतो तेव्हा मनुष्याधिकृत तत्वात शास्त्रस्य असेच उत्तर येते. यावरून मनुष्य मात्रात त्यांच्या अधिकारानुरूप त्यांच्या कल्याणाकरिता उपाय सांगण्यास शास्त्र प्रवृत्त असल्यामुळे अधिकार आहे. म्हणून त्याचा जसा ज्याचा अधिकार असेल त्याप्रमाणे आपल्या धर्मामध्ये त्याला मार्ग काय केलेला आहे. सर्वांना सारखा सांगून काम बघत असते का? नाही का? एक दृष्टांत बाप आपल्या लहान मुलाला म्हणाला, हे बाळू तुला MA करायचं आहे. काय करायचं आहे? MA करायचं आहे. कोणाला आवडीनं म्हणतो मुलाला. आणि पुढे म्हणून नाव टाकण्याकरता गेला. पहिल्यावर तुकडीत टाकलं. कोणत्या? म्हणलं बाबा हे काय आहे? म्हणलं पहिली तुकडी आहे की बाबा. म्हणलं मला तर MA करायचं आहे. काय करायचं आहे? मग तो MA करायचं आहे तर MAच्या वर्गात नेऊन टाकता येते का? त्याला तसा क्रमाक्रमाने अधिकार काय होतो. मग त्याप्रमाणे आपला हा धर्म आहे. पुढे यावर असा प्रश्न येतो की चतुर्वर्णाव्यतिरिक्त इतर लोकांस शास्त्राने काय कर्म सांगितले आहे. याचे उत्तर वास्तविक वर आहेच. तथापि स्पष्ट खुलासा होण्याकरिता याचे उत्तर निराळ्या तऱ्हेने असे आहे की जगातील सर्व मनुष्यांचा वर्णचतुष्टयातच अंतर्भाव आहे. वेदाने सर्वांच्याकरता मार्ग काय केले?
आणि आपला वैदिक धर्म हा कोणी निर्माण केलेला आहे का? नाही का? हा जो धर्म आपला तो कोणा वैदिक धर्म, वेद मार्गे त्याचे मार्गे चालेल, नकळेचे विषयांना म्हणणे. म्हणून आपला वैदिक धर्म आहे, कोणी स्थापन केलेला. वेद जसा अनादी आहे, काय तसा आपला धर्म सुद्धा कसा आहे, कोणी स्थापन केलेला. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा जो चालत आलेला आहे त्याच वाटेने आम्ही काय केलं, तुम्हाला वाचा बोलू आणि करू केले. आम्ही आपल्या मनाने सांगतो का ते वेदात आहे, ते उजळावया आलो वाटा. मग साधू संतांनी सुद्धा त्याच्यावर ते हे आलेला होता, तो कमीपणा काय केला, मग घडवा नवीन पंथ काढला की तोच आहे, पण तो लोपला होता. नाही का? लोक काय काला करता, जो धर्म असतो त्याच्यावर ते एक काल असा असतो भयभराट असते काय असते, आणि एक काल असा असतो की कमी कमी काय आहे. वारकरी शिक्षण संस्थेची काय आहे, कमी कमी आहे का भरभराट आहे. काय चाललं आहे ना बांधकाम, 400 नाही 1000 आले तरी. आणि काही धर्म काय चालले आहे, लोप चालत आहे. दोन्ही पाहायला मिळते आपल्याला. मग त्याच्याकरता काय करतात, पुन्हा आणखी अवतार होतो, काय होतो, आणि पुन्हा धर्माला काय करतात, ते उजिरा करतात. आहे ना करतो संतांच्या अभंगामध्ये पाहतो सगळं आपल्याला काय मिळते, धर्मरक्षावया आपल्या पाळीची. पुन्हा धर्मरक्षा म्हणजे नवीन धर्म स्थापन करतात, काय तोच धर्म उजाळा देतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णात शास्त्रीय संस्काराने पवित्र असलेल्या मातापितरांपासून उत्पन्न झालेल्या प्रजेचा त्या त्या वर्णात अंतर्भाव असतोच. परंतु भिन्न वर्णात स्त्री पुरुषांच्या संबंधामुळे किंवा अन्य कारणामुळे अनेक पोटजाती उत्पन्न झाल्या आहेत. त्यापैकी काही जातीशिवाय करून इतर जातींचा शूद्र वर्णातच अंतर्भाव आहे. त्यांना वैदिक व्यवहारात अधिकार नसला तरी सत्य, अस्तेय, क्षमा, शौच, दान, विषय वैमुख्य, भगवत नामोच्चारण, तीर्थस्नान, जपादी सर्व वर्णात साधारण जे धर्म पुण्य एकाला सांगितलं आहे का सर्वसामान्य धर्म हा कोणाला आहे का नाही? बाकी विसरू द्या, पण प्रत्येक माणसाला चोरी करू नये हा जो संदेश आहे तो एकालाच आहे का सगळ्याला आहे? काही काही सर्वांच्या करता अहिंसा परमो. प्रत्येक धर्मामध्ये सुद्धा काय लिहिलं, चोरी करू नये आपल्या धर्मात आहे आणि बाकीच्या धर्मात सांगू नये बा आपल्या ते फारसे करत नाही. असा एक विरुद्ध धर्म आहे. वाढण्याकरता बरं का दुसऱ्याचा हे केला तरी चालेल, नाव घे नाही आपलं. म्हणून हे 28 लोक मारले ना, मग आपल्याला काय झालं, असा एक पंथ आहे की त्याला दुःख होण्याच्या ऐवजी काय झालं, कसा पंथ निर्माण झाला कोणाला माहिती, कीर्तनांत का सांगू. पण प्रत्येक धर्मामध्ये अहिंसा परमो, कोणाची हत्या करू नये हा आपल्या धर्मात आहे असं नव्हे, सर्वांच्या धर्मामध्ये काय मान्य आहे. पुढे जे धर्म पुण्यप्राप्तीकरिता सांगितले आहेत त्यांच्या आचरणाचा त्यास अधिकार आहे. हे साधारण धर्म आचरण करण्यास अमुकच एका वर्णातील मनुष्य असला पाहिजे असे नाही. आता तुम्ही ज्यांना इतर धर्मीय समजता त्यासही वर सांगितलेली साधारण धर्मकृत्य करण्यास हरकत नाही. हे बघ, सगळ्या धर्मामध्ये सामान्य धर्म हे कोणालाही काय आहे मान्य आहे. त्याला दैवी संपत्ती म्हणतात. कोणची संपत्ती? आणि आसुरी संपत्तीचा त्याग हा काय काय केलेला आहे, सर्वांनाच काय केलं सांगितलेलं आहे. आणि आसुरी संपत्तीमध्ये स्वैराचार असतो, काय असतो, आणि दैवी संपत्तीमध्ये विधीने वागणं असते, कशाने वागणं असते,
मला ब्रह्मज्ञानाला कोणती संपत्ती उपयोगी आहे? दैवीन प्रकृती आश्रिता असे गोड अभयम सत्व संशुद्धी संपदम दैवीम विजयादस्य भारत. म्हणलं अर्जुना तो कोणत्या संपत्तीमध्ये जन्माला आला? दैवी संपत्ती. मग दैवी संपत्ती सर्वांना कशी आहे? उपयुक्त आहे. आणि आसुरी संपत्ती सर्वांना कशी आहे? त्याची आहे. पुढे इतकेच नाही तर त्यांच्याकरिताच ती शास्त्राने सांगितले आहेत. या रीतीने वैदिक धर्माचा जगातील सर्व मनुष्यावर अधिकार असल्यामुळे वैदिक धर्म संकुचित आहे असे म्हणता येणार नाही. म्हणून वैदिक धर्म हा काय आहे? व्यापक आहे. जे वैदिक धर्मामध्ये तत्व आहे तेच हिंदू धर्मामध्ये काय आहे? तत्वामध्ये कोणत्याही प्रकारे काही नाही. भिन्न नाही. तो कोणताही धर्म असू द्या. अहिंसा हा कोणत्याही धर्मामध्ये आहे. मग जैन धर्म असो, बौद्ध धर्म असो, कोणताही धर्म असो, अहिंसा हे तत्व काय सर्वांना नाही का? हिंसा करणं हे काय नाही, मान्य नाही. कोणत्याही पंथात असो. पुढे वाचा. तो व्यापक आहे असेच म्हटले पाहिजे बरे. आम्ही म्हणतो त्याप्रमाणे वैदिक धर्म व्यापक मानला नाही तर कोणता धर्म व्यापक आहे ते सांगा पाहू. हे पहा, म्हणला तुमचा धर्म परिच्छिन्न आहे, व्यापक नाही. मग व्यापक धर्म सांगा तुम्ही आम्हाला. काय कोणता सांगा? आहे का? दुसऱ्याला अधिकार देतात का ते लोक? मग सर्वांमध्ये श्रेष्ठ धर्म कोणचा आहे? ते तुमचा एक नारा असतो ना, बरं का? तर नाऱ्यामधनं सांगणं बरं. तेव्हा प्रेम से कहो हम हिंदू है नारा असतो. चांगला नारा आहे, काही वाईट नाही केलं. जाऊ द्या पुढे. ख्रिस्ती धर्म ख्रिस्ता पुरता, मुसलमानी धर्म मुसलमानापुरता अशा रीतीने सर्व धर्मास परिच्छिन्नता येत असल्यामुळे अमुक एक धर्म व्यापक आहे असे तुम्हास सांगता येणार नाही. उलट वैदिक धर्माशिवाय बाकीचे सर्व धर्म संकुचित आहेत. वास्तविक आपल्या धर्मामध्ये आपला धर्म वाढावा म्हणून मुसलमान लोक हिंदू लोकांना काय करतात? त्यांना धर्म काय करायचं आहे यावरून काय सिद्ध झालं? तुमचा धर्म कसा आहे? परिच्छिन्न आहे का नाही? हिंदूला काय करतात? ख्रिश्चन धर्मामध्ये काय पैसा बिसा देऊन हिंदूला काय करतात? पण हिंदूकडं ख्रिश्चनाला हिंदू करतो का? मुसलमानाला हिंदू करतो का? आमचा धर्म कसा आहे? आम्हाला कशाची काही नाही, जरूरत नाही. आणि त्यांना धर्म काय करायचे आहे? आपल्याला वाढवण्याचे काही नाही. पुढे. कारण बाकीच्या धर्मातील लोक दुसऱ्या धर्मातील लोकांस आपल्या धर्माची दीक्षा देऊन आपला धर्म व्यापक बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काय करे? आपला धर्म काय करतात? आणि आपल्या धर्मामध्ये काय आवश्यक? आमचा धर्म कसा आहे? व्यापक आहे. व्यापक असल्यामुळे आम्हाला इतराची काही नाही. पुढे. हेच त्यांच्या धर्माच्या संकुचितपणाचे द्योतक आहे. अशा प्रकारच्या वैदिक धर्मीयांचा प्रयत्न आहे का ख्रिस्ती मुसलमानी धर्मातील लोकांस दीक्षा देऊन वैदिक धर्मात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे तुम्हास कोठेही दिसणार नाही. दिसते का कधी आपल्याला? आपण कधी ख्रिश्चनाला कधी हिंदू केलं गेला आहे का? बरं का? जाऊ द्या सांगणं बरं. अजूनही सुद्धा हिंदू होत असतो का? मला वल्गांनी कुठं काही हिंदू होत असतो का? त्याचा कोणत्या धर्माचा स्वीकार केला आहे? दुसऱ्या धर्माचा. जाऊ द्या पुढे. आणि तसे करण्याची वैदिक धर्मीयांस आवश्यकताही नाही. कारण वैदिक धर्म मूळचाच व्यापक असून त्याच्या मनुष्यमात्रांवर अंमल आहे. याच दृष्टीने कबीर, लतीफ वगैरे तुम्ही म्हणता त्याचप्रमाणे मुसलमानी धर्मातील साधूस सर्वसाधारण दैवी संपत्तीचे त्यांचे ठिकाणी वास्तव्य असल्यामुळे वैदिक धर्मियात त्यांचा समावेश झाला.
याचा विचार करा, म्हणजे वैदिक धर्माचे सहज असलेले व्यापकत्व तुमचे लक्षात येईल. म्हणून सर्व धर्माला घेऊन चालणारा जो धर्म असेल तो आपला हिंदू धर्म आहे. आणि वारकरी संप्रदाय बरं कोणत्या धर्मामध्ये मोडतो? हिंदू धर्म. गुलाबराव महाराज होते ना, त्यांनी सांगितलं, म्हटलं हे पहा, विश्वधर्म होण्याची शक्ती फक्त कोणत्या धर्मात आहे? हिंदू धर्म. एकच म्हणतं आपलं पसायला आणि एका करताय का जगा करताय? आनंदाचे आभार नाही का? त्याच्यामध्ये किंबहुना सर्व सुखी माझी जो आदिपुरकी आणि ग्रंथोपरी ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त आपल्या राष्ट्रापुरतंच पसायदान आहे का सगळ्या जगा करताय? नुसतं जगा करताय का सगळ्या वैकुंठातल्या लोका करताय? पुढे आता मुसलमानातील साधू यांचा वैदिक धर्मात समावेश झाला ही भाषासुद्धा लोकव्यवहारास धरून लिहिली आहे. आमच्या दृष्टीने वैदिक धर्माशिवाय दुसरा धर्मच नाही. यावर कोणी असे म्हणेल की वैदिक धर्माशिवाय दुसरा धर्मच नाही, तर हल्ली पतित परावर्तनाचा धडाका चालला तो का? याचे उत्तर एवढेच की हिंदू धर्मीयातही अशौचादी आले असता जसे शुद्धीकरण करावे लागते त्यातीलच हा एक प्रकार आहे. पुढे वाचा. अहो, पण बाकीचे सर्व लोक असे कोठे मानतात? ते मानोत वा न मानोत त्यांनी तसे मानले नाही, म्हणून त्यांचेवरील वैदिक धर्माचा अंमल फारच नष्ट होणार नाही. कोणी पिनल कोड मानले नाही म्हणून त्याचवरील पिनल कोडचा अंमल नष्ट होत नाही, किंवा प्रत्येक मनुष्याच्या शरीरावर हवेचा एक मोठा दाब आहे असे शास्त्रज्ञ सिद्ध करीतात. तो हवेचा दाब कोणी मानेला नाही किंवा बहुतेकास ते माहीत नाही, म्हणून तो दाब प्रत्येकाच्या शरीरावर नाही असे म्हणता येणार नाही. इतर धर्मातील लोक वैदिक धर्माचा अधिकार मानित नाहीत याचा विचार तूर्त राहू द्या, पण वैदिक धर्मात जे लोक आहेत ते आणि त्याचप्रमाणे इतर धर्मातील सर्व लोक तरी आपला धर्म कोठे मानतात? तथापि त्या त्या धर्मातील व्यक्तीवर त्या त्या धर्माचा अधिकार आहे असे सर्व लोक मानतातच. वैदिक धर्म मानत नाहीत. जरी मानत नसले तेवढ्यावरून काही वैदिक धर्म कमी प्रसाचा आहे असं म्हणता येत माना अथवा आहे का? सूर्य उगवला आहे, आंधळा माणूस म्हणतो सूर्य नाही. बरं, नाही म्हटलं तरी आहे, आणि एखादा म्हणला सूर्य आहे तरी तसा वैदिक धर्म तुम्ही किती जरी म्हटलं तरी त्याचा दोष जरी काढला तरी निर्दोष आहे. वरील विचारसरणीने वैदिक धर्म कोणी मानो किंवा न मानो, तथापि सर्व मनुष्यांवर वैदिक धर्माचा अधिकार आहे. म्हणूनच तुम्ही माना अथवा न मानो सगळ्या धर्मावर कोणाचा अधिकार आहे? वैदिक धर्माचा अधिकार आहे. पुढे म्हणूनच वैदिक धर्म व्यापक आहे. हा वैदिक धर्माविषयी साधारण विचार सांगितला. त्यासंबंधी सूक्ष्म विचार करू म्हटले तर एक स्वतंत्र ग्रंथच लिहावा लागेल. बरं झालं, जास्त आता परीक्षा जवळ येऊन जाणे, ग्रंथ कधी वाचणार आहे हेच बरं थोडक्यात. पुढे परंतु तसा विचार करण्याचे हे स्थल नव्हे. तथापि वर लिहिलेल्या अधिकाराच्या विचारापासून इतके निश्चित म्हणता येईल की कोणत्याही मनुष्यास वैदिक मार्गाने निरतिशय कल्याण ना मोक्ष प्राप्त करून घेण्यास अधिकार आहे. विचार सगळ्या वाचा. परंतु त्यास जी सामुग्री लागते ती मात्र ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या त्रिवर्णिकांस वैदिक नित्यनैमित्तिक कर्माचरणाने इतरांस सत्य असते आदी साधारण धर्माने सांगितले आहे. त्याच्या अनुष्ठानाने संपादन करून अधिकाराप्रमाणे वैदिक वाक्य विचाराने किंवा इतर संस्कृत प्राकृत ग्रंथ विचाराने आत्मज्ञानाद्वारा मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्यावे. वैदिक कर्माचरणास काल अनुकूल नसेल तेव्हा ईश्वरोपासना करण्यास कोणास कसलीच अडचण नसते. मग परिच्छेद नाही. तर आपल्याला प्रत्येक
प्रत्येक माणसाला आणखी आपलं सार्थक जर करून घ्यायचं असेल तर सार्थकाची व्याख्या आहे काय, इतरांच्या लोकांतराची काय, आणि वेदांतशास्त्रामध्ये परिच्छिन्नता जाऊन जन्ममरणाची निवृत्ती होऊन ब्रह्मरूपता प्राप्त करून घेण्याची क्षमता कोणत्या धर्मात आहे? हिंदू धर्मात आहे का नाही? ब्रह्मज्ञान कोणत्या धर्मात आहे? हिंदू धर्मात आहे. बाकीच्या धर्मामध्ये लोकांतराची काय आहे? पण लोकांतराची प्राप्ती असली काही जन्ममरण संपते का? मग जन्ममरण संपवण्याची शक्ती कोणत्या धर्मात आहे? म्हणजे हिंदू धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे. त्या ईश्वरोपासनेपासून भगवत प्रसाद होऊन अद्वैत तत्त्वज्ञानाद्वारा मोक्ष मिळण्यासही कसलाच प्रतिबंध नाही. भगवान श्रीकृष्ण निजधामास गेल्यापासून प्रविष्ट झालेल्या कलीने आपला प्रभाव सुरू केल्यामुळे प्रायः सर्वत्र कर्माचरणाचा लोप झाल्यासारखाच आहे. तथापि धावत निमल्य वा नेत्रे न स्खलेन पते देह या भागवतातील उक्तीप्रमाणे या भक्तिमार्गाच्या राजरस्त्यावरून डोळे मिटून धावत गेला तर त्यास ठेच लागणार नाही. आपला असा धर्म आहे. बाकीच्या धर्मामध्ये डोळे उघडून जरी ठेवत गेला तरी खड्ड्यात पडल्याची बाहेर, आणि आपला धर्म आंधळा जरी गेला. मग आता तुम्ही ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीमध्ये कोण असते? सोहळ्यामध्ये आंधळे पांगळे लंगडे आहे का नाही? मग ते सुद्धा कोण पुढे जाऊन पोचतात आहे का नाही? म्हणून सगळ्यांना घेऊन चालणारा धर्म कोणता आहे? हिंदू धर्म. हिंदू धर्मात म्हणजे वारकरी धर्म, वारकरी धर्म म्हणजे वारकरी धर्म हिंदू धर्म वेगळा नाही, आणि हिंदू धर्म वारकरी धर्म काही नाही, वेगळा नाही. पुढे तरी त्यास ठेच लागणार नाही किंवा पडणारही नाही. या भक्तिमार्गाच्या राजपथावरून जाण्यास वर्ण आश्रम जाती वगैरेंची कसलीच अडचण नसून तो सर्वांस प्राप्त होणे सुलभही आहे. सर्वांना घेऊन चालणार आहे. वर्ण असो आश्रम असो. आश्रम म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांना वर्ण मानतात, आणि ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास याला आश्रम म्हणतात. सर्वांच्याकरता योग्य असा धर्म जर कोणता असेल तर तो हिंदू धर्म आहे. पुढे हाच अभिप्राय मनात घेऊन श्री रामानुजाचार्य, श्री मध्वाचार्य आणि श्री वल्लभाचार्यादी आचार्यांनीही सर्व आचार्य वैदिक असताही मोठ्या प्रयासाने भक्तिमार्ग सुरू केला. त्यानंतर थोड्याच कालांनी भगवान विष्णूचे अवतार श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री नामदेवराय, संत कबीर, श्री एकनाथ महाराज, श्री समर्थ, श्री तुकोबाराय यांच्या भजनानंदाने तर सर्व विश्व दुमदुमून गेले. सगळं विश्व काय झालं? अजरा वारकरी संप्रदायाच्या ज्ञानेश्वर महाराज आहे, पुन्हा कोण आहे? नामदेवराय, कबीर आहे, एकनाथ महाराज आहे, तुकोबार आहे. वैदिक धर्माचे काय केलं? वाचा बोलो आणि करू केले. आम्ही वैकुंठवासी बोलिले जय ऋषी. आम्ही आपल्या पंथाने नवीन निर्माण केला की तोच. पुढे आणि भक्तीचा राजमार्ग जोराने वाढू लागला. तो अद्यापही सारखा वाढत आहे. हाच राजमार्ग. लावणी मृदंग श्रुती टाळ तुका म्हणे सोपी केली वाट पायवाट तरावया अभंग वाचना तुम्ही त्याच्यामध्ये तुका म्हणे महापातकी पती होते. पुढे हा भक्तीचा आनंद श्री क्षेत्र आळंदी पंढरीसारख्या ठिकाणी जर कोणी प्रत्यक्ष जाऊन पाहिला तर भक्तिमार्गाच्या ऐश्वर्याचे कौतुक पाहून त्यास आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाही. काय करे? भक्तिमार्ग कमी होऊन राहिला का वाढून राहिला? एखाद्याच्या आणखी विचारलं म्हणलं तर ज्ञानेश्वर महाराजाच्या सोहळ्यात कोणता नंबर आहे तुझ्या दिंडीचा? तर म्हणतो मागून सांगू का पुढून सांगू? पुढे 100 दिंड्या आणि मागं 200 दिंड्या. अजून कमी होते का वाढतंय? नाही का? आता आमच्या वेळेला पोरं, आमच्या पाठ्याच्या वेळेला 47 पोरं होते. किती? 47.
आणि आता त्या 47वर एक टिंब द्यावं लागते. ते किती होते ते? मग कमी होऊन राहिले का वाढून राहिलं? थोडे. श्री ज्ञानेश्वरादी संत मंडळींनी भक्तिमार्गात अद्वैत ब्रह्मतत्वाचे ध्येय निश्चित केल्यामुळे हा भक्तिमार्ग त्या ध्येयास ज्ञेय करून तज्ज्ञानद्वारा प्रारब्ध समाप्तीपर्यंत जीवनमुक्ती आणि देहपातानंतर विदेहमुक्ती प्राप्त करून देण्यास सर्वतोपरी समर्थ आहे. म्हणून आपला हिंदू धर्म शरीर असे तोपर्यंत कोणती मुक्ती, पण शरीराच्या नंतर हे सामर्थ्य कोणत्या पंथात आहे? हिंदू धर्मामध्ये आहे ना. इतर धर्मामध्ये जीवनमुक्ती कुठं आहे? आपल्या धर्मामध्ये काय आहे? आणि पुन्हा शेवटी म्हणून सर्वांस तोच सेव्य आहे. उपासनेतील जे ध्येय तेच ज्ञेय होण्यास संस्कृत अनभिज्ञ व्यवहार चतुर्पुरुषास या विचारसागर रहस्याचा परिचय झाल्यास अत्यंत उपयोग होईल, या उद्देशानेच हा ग्रंथ लिहिला आहे. या उद्देशाने हा ग्रंथ काय केला? एका करता लिहिला का सर्वांच्या करता? थोडक्यामध्ये प्रमेय सांगे. विचारसागर जर चांगला झाला ना, कोणत्याही ग्रंथात काय होतं, गीता म्हणा वगैरे वगैरे आधी करून चांगला असं सांगा. मग ते संपलं जरा का शेवटचं वाक्य आहे का वाचा. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे हे संताते विनवित असे. यदत्र सौष्ठम किंचित तद्गुरोरेव मे नहि, यदत्रासौष्ठम किंचित तन्मे मैव गुरोर नहि. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु. पुंडलीक आता 2 दिवस आहे ना, दसऱ्याला 1 दिवस खाली आहे ना आपला. उद्या या तुम्ही उजळणी घेऊ. तुमची परीक्षा आहे ना, कोणत्या वेळेची आहे? 6 आणि 7ची. 1-2 दिवस काय घेऊ? दसऱ्याच्या दिवशी आपली उद्या या तुम्ही. मग तुम्हाला काय घेऊ? 6व्या आणि 7व्या त्यातलं थोडक्यात काय करू. काय काय म्हणतात?